हरिओम. नित्य योगानंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या 21 दिवसाचा जो योग वर्ग आहे त्याचा आज आपला 7वा दिवस आहे. तर आजच्या 7व्या दिवसाला आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचंय. हाताची ज्ञानमुद्रा, दोन्ही हाताचे जे मनगट आहेत ते आपल्या गुडघ्यांवर, मांडपाट एका सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले. दूरवरून येणारे पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. त्या आवाजापर्यंत साक्षी भावाने जाऊन तो आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. आता संपूर्ण लक्ष आपल्या कक्षाच्या बाहेरून येणाऱ्या आवाजाकडे द्यायचंय. कक्षाच्या बाहेरून येणारे पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, आपल्या कक्षाचं चौफेर निरीक्षण करायचंय. चारही बाजूंचं निरीक्षण करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनावर आपण बसलोय त्या आसनाचं निरीक्षण करायचंय. त्या आसनावर बसलेलो आपण आपल्या स्वतःचं निरीक्षण करायचंय. स्वतःचा चेहरा आठवायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या डोळ्यांसमोर आपला चेहरा आणायचा आहे. आता आपलं लक्ष आपल्या नाकाच्या शेंड्यावर, नाकाच्या अंतत्वचेला आत स्पर्श करून आत जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आपल्या श्वासावर लक्ष द्यायचंय. दीर्घ श्वास घेत 3 वेळा ओंकार म्हणायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. त्या ओंकारातील व्हायब्रेशन्सचा अनुभव घ्यायचा आहे शरीरामध्ये. आता माझ्यासोबत प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेनां. योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहे
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांती शांती शांती। हरिओम हरिओम तत्सत। दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे, हातांचं घर्षण करायचंय, त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची। दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर हस्तदर्शनाने आज आपल्या योग वर्गाला आपण सुरू करूया। तर पहिले जे 5 दिवस होते आपण त्या हाताच्या पायाच्या सूक्ष्म हालचाली पाहिल्या। 6व्या दिवशी आपण पवनमुक्त सन श्रेणीतले आपण सूक्ष्म हालचाली पाहिल्या। तर आज आपण 7व्या दिवशी मेरू वक्रासन श्रेणीतले आपण सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत। तर यामध्ये प्रामुख्याने पाठीचा कणा म्हणजेच आपला जो मेरुदंड आहे, स्पायनल कॉर्ड आहे, याची सूक्ष्म हालचाल आपण करणार आहोत। तर मेरुदंड यामध्ये जे 2 सांधे आहेत ते एकमेकांवर असतात व त्यामधून आपल्या शरीराची हालचाल होत असते। तर आपला मेरुदंडात म्हणजे आपला जो पाठीचा मणका आहे तो अत्यंत महत्वाचा अवयव असून आपल्या शरीरातल्या ज्या संपूर्ण हालचाली आहेत म्हणजे पाठीतून आपण पुढे मागे आजूबाजूला जे काही आपण हालचाली करतो तर सर्वात महत्वाचे आपल्या मणके जे आहेत हे अत्यंत महत्वपूर्ण अवयव असून आपल्या मेरुदंडामध्ये जे 33 मणके आहेत तर त्याचा या पवन मेरू वक्रासन श्रेणीमध्ये चांगल्या प्रकारे व्यायाम होतो। ते मणके जे आहेत त्या मणक्यांना किंवा त्या मेरुदंडाला चांगल्या प्रकारे पीळ येतो, त्याच्यावरती पीळ बसतो, म्हणून त्याला मेरू वक्रासन असे म्हणतात। यामुळे जे आपले ते जे स्नायू आहेत ते जे सांधे आहेत तर त्यांचा चांगला व्यायाम होतो, आपला मेरुदंड लवचिक होतो। या दरम्यान आपण मेरू वक्रासन श्रेणीमध्ये आपण व्यायाम करतो म्हणजे काय करतो की आपले जे महत्वाचे जे मेरुदंडातली हालचाल करणारे जे 5 मणके आहेत सर्वात शेवटचे जे आहेत L1 L2 L3 L4 L5 त्याचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो, म्हणून आपल्या ज्या हालचाली ज्या आहेत त्या कमरेच्या आपल्या सहज आणि सोप्या होतात। तर या दरम्यान आपण काय करतो की पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत घेतो आणि कमरेतले जे आपले शेवटचे 5 मणके आहेत म्हणजे जे हालचाल करणारे आहेत तर त्याचाच आपला याच्यात व्यायाम होतो। तर या दरम्यान आपण काय करतो, कंबर जी आहे ती जर उजव्या बाजूला वळवली तर मान आपण डाव्या बाजूला वळवतो। तर अशा प्रकारे आपल्याला मेरू वक्रासन श्रेणी करायची की आपल्याला कमरेला एक प्रकारे पीळ द्यायचा आहे। जर कंबर जर उजव्या बाजूला गेली तर मान डाव्या बाजूला करायची, एवढी दक्षता घ्यायची। तर चला आपण सुरू करूया। तर मी सांगेल त्या सूचनेप्रमाणे आपल्याला करायचंय। आता हे कमरेतले सूक्ष्म हालचाली असल्यामुळे फक्त ज्यांना ऑलरेडी कमरेचा त्रास असेल, ज्यांची ट्रीटमेंट चालू असेल किंवा कमरेमध्ये गॅप असेल तर त्यांनी ह्या सूक्ष्म हालचाली करायच्या नाहीयेत। तर बाकी सर्वजण या सूक्ष्म हालचाली करू शकतात। आपलं जो मेरुदंड आहे तो लवचिक बनतो, कमरेला किंवा मेरुदंडाला चांगल्या प्रकारे पीळ आल्यामुळे त्याचं कार्य सुधारतं। तर चला आपण सुरू करूया। सर्वांनी पाठीवर झोपायचंय। तर माझ्या सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आपण हालचाल करायची आहे। पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये घ्यायचे, तळवे जे आहेत ते आकाशाकडे असतील। आता सर्वात प्रथम जी सूक्ष्म हालचाल आहे त्यात काय करणार आहेत आपण, डावा पाय सरळ ठेवायचा आहे आणि डावा पायाचा जो अंगठा आहे आणि अंगठ्यानंतरचे जे बोट आहे त्याच्यामध्ये जी जागा आहे त्याच्यात आपल्याला उजवा पाय जो आहे उजव्या पायाचा टाच जी आहे ती त्याच्यामध्ये ठेवायची आहे। जर आपण समजा आपल्याला काही शंका असेल तर आपण पहिले हे एकदा बसून पाहून घ्या। माझा डावा पाय सरळ आहे, डावा पायाचा अंगठा आणि अंगठ्यानंतरचं जो बोट त्याच्यामध्ये जी जागा आहे त्याच्यात अंतर करून मी माझ्या उजव्या पायाची टाच ठेवलेली आहे। आता एक दीर्घ श्वास घेणार आहे आणि श्वास सोडत मी ते दोन्ही पाय जे आहेत, आता हे एकदा ठेवलं तर मी हे सोडणार नाहीये। तर आता हे जे दोन्ही पाय आहेत माझे हे उजव्या दिशेला आणि मान डाव्या दिशेला वळवायची आहे। या दरम्यान माझा जो डावा पायाचा जो गुडघा आहे तो जमिनीला टेकवायचा प्रयत्न करतोय मी, म्हणजे दोन्ही गुडघे माझे जमिनीला टेकलेले आहेत आणि दोन्ही पायाचे अंगठे जे आहेत ते जमिनीला टेकलेले आहेत। मान डावीकडे, पाय उजवीकडे। त्याच्यानंतर श्वास घेत पाय सरळ करायचे
त्याच्यानंतर आता दोन्ही पाय हे डावीकडे, मान उजवीकडे. कमरेला थोडा पीळ येतोय बघा. मान उजवीकडे आपण केलेली आहे, पाय डावीकडे. श्वास घेत पाय सरळ करून घ्यायचे. परत एकदा दोन्ही पाय सोबतच उजवीकडे, मान डावीकडे. डावं कंबर किंचितस उचलून उजव्या दिशेला वाकवायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत सरळ. परत आता श्वास घेत पाय डावीकडे, मान उजवीकडे. कमरेला चांगला पीळ बसतोय बघा. श्वास घेत पाय सरळ, मान सरळ. आता पाय सोडून घ्यायचा आहे. आता उजवा पाय खाली असेल आणि डावा पाय डाव्या पायाची टाच जी आहे ती उजव्या पायाच्या अंगठ्याच्या आणि इतर बोटांच्या मध्ये असेल. आता श्वास सोडत पाय डावीकडे, मान उजवीकडे. त्याच्यात उजवं कंबर जे आहे ते किंचित वाकवायचंय डावीकडे. श्वास घेत पाय सरळ. श्वास सोडत पाय उजवीकडे, मान डावीकडे. आता या दरम्यान डावं कंबर जे आहे ते त्याला वाकवल्यामुळे त्याला किंचितसा ताण येतोय. पाय सरळ. श्वास सोडत पाय डावीकडे, मान उजवीकडे. श्वास घेत पाय सरळ. पाय उजवीकडे, मान डावीकडे. श्वास घेत पाय सरळ. आता पाय काढून घ्यायचे. अशा प्रकारे आपण एका पायाच्या बोटाच्या गॅपेमध्ये आपण दुसऱ्या पायाची टाच ठेवून दोन्ही पायाचं उभं करून आपण हालचाल पाहिली. आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला की दोन्ही पायांमध्ये एक पाय म्हणजे आपल्या पायाची जेवढी लांबी आहे तेवढ्या लांबीचं दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. आणि आता काय करायचं, दोन्ही पाय आपले सरळ असतील. आता फक्त दोन्ही पायांचे बोट डाव्या दिशेला टेकवायचे. मान उजव्या बाजूला टेकवायची आहे. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर दोन्ही पाय सरळ. आता दोन्ही पाय उजवीकडे, मान डावीकडे. श्वास सोडत दोन्ही पाय सरळ. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत दोन्ही पाय डावीकडे, मान उजवीकडे. श्वास घेत पाय सरळ. श्वास सोडत दोन्ही पाय उजवीकडे, मान डावीकडे. श्वास सोडत दोन्ही पाय सरळ. अशा प्रकारे दोन्ही पायांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला त्यांची हालचाल करायची आहे. या दरम्यान मानेची विरुद्ध दिशेने हालचाल असेल. आता आपण एकदा परत करूया. दोन्ही पायांमध्ये एका पायाच्या लांबी एवढं अंतर घ्यायचंय. दोन्ही पाय सरळ. आता दोन्ही पाय वाकवत दोन्ही पायांचे अंगठे डाव्या बाजूला, मान उजव्या दिशेला. श्वास घेत पाय सरळ. श्वास सोडत पाय उजव्या बाजूला, मान डाव्या बाजूला. श्वास घेत पाय सरळ. श्वास सोडत दोन्ही पाय डाव्या बाजूला, मान उजव्या बाजूला. श्वास घेत पाय सरळ. श्वास सोडत पाय उजव्या बाजूला, मान डाव्या बाजूला. श्वास घेत पाय सरळ. अशा प्रकारे आता ह्या सूक्ष्म हालचाली झाल्यानंतर आता आपण काय करणार आहे, दोन्ही पाय गुडघ्यातून वाकून आपल्या कमरेपासून थोड्या अंतरावर घ्यायचे. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेतच असतील. तर आता दोन्ही पायांमध्ये अंतर मोजून घ्यायचंय. एवढं अंतर घ्यायचंय की उजव्या पायाचा जो गुडघा आहे
तो डाव्या पायाच्या टाचेला चिटकेल आणि डाव्या पायाचा जो गुडघा आहे तो उजव्या पायाच्या टाचेला चिटकेल. तर एवढं अंतर आपल्याला घ्यायचंय. आता त्याच्यात काय करायचंय बघा, हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत असतील. तर सर्वप्रथम उजवा पायाचा गुडघा जो आहे तो डाव्या पायाच्या टाचेला चिटकेल असं दोन्ही पायांचे गुडघे जमिनीला टेकवायचे आहेत. या दरम्यान आता मान आपली उजव्या दिशेला असेल. दोन्ही गुडघे जे आहेत ते जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. उजवा गुडघा डाव्या पायाच्या टाचेला चिटकवायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत दोन्ही पाय वरती. त्याच्यानंतर आता श्वास सोडत दोन्ही पाय उजव्याकडे, मान डावीकडे. या दरम्यान आता बघा, डाव्या पायाचा गुडघा जो आहे तो उजव्या पायाच्या टाचेला चिटकवायचा प्रयत्न करायचा आहे, जेवढं सहज शक्य असेल तेवढं. श्वास घेत दोन्ही पाय सरळ. परत आपण एकदा करणार आहोत. श्वास सोडत दोन्ही पाय डावीकडे, मान उजवीकडे. उजव्या पायाचा गुडघा डाव्या पायाच्या टाचेला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. कमरेतून थोडं वाकवायचं आहे उजव्या पायाला. त्याच्यानंतर श्वास घेत दोन्ही पाय वरती. श्वास सोडत दोन्ही पाय उजव्या बाजूला, दोन्ही पायांचे गुडघे उजव्या बाजूला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. मान आपली डाव्या बाजूला असेल. श्वास घेत दोन्ही पाय वरती. त्याच्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो दोन्ही पायांच्या टाचा जे आहेत ते आपल्या कमरेजवळ ठेवायचे आहेत. दोन्ही पाय आता गुडघे एकमेकांना चिटकलेले असतील, दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील, हात खांद्याच्या सरळ रेषेत. आता दोन्ही पाय जे आहेत ते डावीकडे, मान उजवीकडे. श्वास घेत दोन्ही पाय सरळ. श्वास सोडत दोन्ही पाय उजवीकडे, मान डावीकडे. श्वास घेत दोन्ही पाय सरळ. श्वास सोडत दोन्ही पाय डावीकडे, मान उजवीकडे. श्वास घेत दोन्ही पाय सरळ. श्वास सोडत दोन्ही पाय उजवीकडे, मान डावीकडे. श्वास घेत दोन्ही पाय सरळ. आता तिसऱ्या प्रकारानंतर आपला जो चौथा प्रकार आहे तो काय करायचा आहे, दोन्ही पाय गुडघ्यातून वाकून दोन्ही गुडघे जे आहेत ते छातीकडे घ्यायचे. हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेतच असतील. आता सावकाश दोन्ही पायाचे गुडघे जे आहेत ते कमरेतून वाकत दोन्ही पाय जे आहेत ते डावीकडे, मान उजवीकडे. श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यातून म्हणजे सरळ पूर्व स्थितीमध्ये. त्याच्यानंतर श्वास सोडत दोन्ही पाय उजवा पायाची मांडी, गुडघा जो आहे तो उजव्या बाजूला टेकायचा प्रयत्न करायचा आहे, मान डावीकडे. श्वास घेत सरळ पूर्व स्थितीमध्ये. श्वास सोडत डावा पाय आणि डावा गुडघा जो आहे तो डाव्या बाजूला टेकायचा प्रयत्न करायचा आहे, मान उजव्या बाजूला असेल. श्वास घेत सरळ पूर्व स्थितीमध्ये. श्वास सोडत उजवा गुडघा, उजवा पाय जो आहे तो उजव्या बाजूला टच करायचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यावरती डावा पाय असेल, मान डावी बाजूला. श्वास घेत पूर्व स्थितीमध्ये. आता दोन्ही पाय आपले टाचा जे आहेत जमिनीला टेकवायचे आहेत. दोन्ही पाय सावकाश सरळ करायचे. हात पाठीमागे विपरीत आपले शयन स्थितीमध्ये यायचे आणि आता शयन स्थितीमध्ये उठून डाव्या कुशीवर उठून बसायचंय. तर अशा प्रकारे आपण मेरू वक्रासन श्रेणीतल्या सूक्ष्म हालचाली पाहिल्या. तर आता आपण एक नवीन आसन शिकणार आहोत, सेतुबंध आसन. सेतुबंध आसन याच्यामध्ये जो आपल्या शरीराची स्थिती जी आहे ती ब्रिज सारखी दिसते.
सेतू सारखे दिसते म्हणून त्याला सेतुबंध आसन असे म्हणतात. फक्त हे कोणी करायचं नाहीये की ज्यांना हार्निया असेल, कमरेचे गंभीर विकार असतील, पोटातलं काही ऑपरेशन्स वगैरे झाले असतील तर त्यांनी, पोटाचं दुखणं असेल त्यांनी करायचं नाहीये. याच्यात देखील आता आपण बघा, आजचा जो 7वा दिवस आहे, आपण हा आपल्या पाठीचा जो मेरुदंड आहे त्याच्यासाठी आपण त्याच्या निगडीत आपण आसनं आणि सूक्ष्म हालचाली करत आहोत. तर सेतुबंधासन देखील आपलं मेरुदंड व आपले जे खांदे आहेत ते कार्यक्षम होण्यास मदत होते. ज्यांची पाठ दुखत असेल तर पाठदुखीचं निवारण होतं. तर चला माझ्यासोबतच सर्वांनी करूया आपण सेतुबंधासन. तर पाठीवर झोपायचंय. शयन स्थितीमध्ये दोन्ही हात पाठीमागे, दोन्ही हात पाठीमागे, दोन्ही पाय सरळ एकमेकांना चिटकलेले. तर आता सेतुबंधासन करताना श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ, डावा पाय गुडघ्यातून वाकून डाव्या कमरेजवळ, उजवा पाय गुडघ्यातून वाकून उजव्या कमरेजवळ. तर आता उजव्या हाताच्या बोटांनी उजव्या पायाचं घोटा पकडायचा आहे, डाव्या हाताच्या बोटांनी डाव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर, जास्त अंतर घ्यायचं नाहीये. दोन्ही गुडघ्यांमध्ये पण 1 ते 2 इंचाचं अंतर फक्त. या दरम्यान लक्ष द्यायचंय की आपलं संपूर्ण जे शरीराचं वजन आहे ते दोन्ही पायांच्या तळव्यांवर आणि खांद्यांवर येतंय. तर मानेच्या कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये, मान जागेवरच असेल. तर आता श्वास घेत कंबर वरच्या दिशेने आपल्याला ओढायची आहे. तर दीर्घ श्वास घेत सेतुबंधासन करायचे. दीर्घ श्वास घ्या. या दरम्यान संथ श्वसन. ही आसनाची आदर्श स्थिती आहे, याच्यात कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. संथ श्वसन सुरू ठेवायचे. दोन्ही पायांच्या गुडघ्यांमध्ये जास्त अंतर होण्याची शक्यता असते, त्यावर लक्ष ठेवायचे. आसन सोडताना सावकाश पहिले कंबर जमिनीवर टेकवायची आहे, नंतर हात सोडून डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ, दोन्ही हात आपले पाठीमागे. आणि आता डाव्या कुशीवर वळून उठून बसायचं. तर सेतुबंधासन नंतर आपण आता नवीन एक आसन शिकणार आहोत, मंडूकासन. तर मंडूकासन हे जे वज्रासनामध्ये बसून दोन्ही हाताची मुठी करून आपल्या ओटीपोटाजवळ ते हात ठेवायचे आणि श्वास घेतल्यानंतर श्वास सोडत आपल्याला कपाळ जी आहे ती खालच्या दिशेने, आपल्याला मान जी आहे ती खालच्या दिशेने करायची आहे आणि हनुवटी जी आहे ती वर उचलून आपल्या हनुवटीवर आणि आपल्या पोटावर दाब द्यायचा आहे. तर याच्यामध्ये काय होतं की एकाच वेळी ओटी पोटात आणि मानेमध्ये दोन्ही ठिकाणी दाब आल्यामुळे काय होतंय, दाब आल्यामुळे आपली जी पचनशक्ती आहे ती पचनक्रियेत सुधारणा होते, पचनशक्ती वाढते. मधुमेहींसाठी खूप उपयुक्त हे असं आसन आहे. त्याच्यात फक्त कोणी करू नये की ज्यांच्या पोटाच्या शस्त्रक्रिया झाल्या असतील, गुडघ्यांचं काही दुखणं असेल तर त्यांनी हे आसन करायचं नाहीये. तर आपण मंडूकासन करूया. सर्वांनी वज्रासनात बसायचंय. तर ज्यांना तीव्र गुडघेदुखी असेल त्यांनी हे आसन करायचं नाहीये. वज्रासनात बसल्यानंतर दोन्ही हातांची मूठ करायची आहे. आता मी पुढच्या दिशेने करून दाखवतो. वज्रासनात बसल्यानंतर दोन्ही हातांची मूठ आपली ओटीपोटाजवळ ठेवायची आहे आणि आता कमरेतून वाकत आपल्या पोटावर दाब येतो बघा आणि याच्यात वरच्या दिशेने पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान ओटीपोट आणि मानेवर एकाच वेळी दाब येतो.
या दरम्यान संत श्वसन. आसन सोडताना सावकाश पहिले मान सैल सोडायची. आपण मानेला दाब दिला तर मान सैल सोडायची. आणि आता कमरेतून वाकत श्वास घेत वरती यायचंय, हात सोडायचा. आता हे झाल्यानंतर आहे ना, अलगद डोळे बंद करून जे आपण आता आसन केलं तर त्याचा जो प्रभाव आहे तो डोळे बंद करून तो प्रभाव जाणून घ्यायचा आहे. तर परत एकदा आपण करूया. वज्रासनात बसले, दोन्ही हाताची मुठी वाढून आपल्या ओटीपोटाजवळ ठेवायची. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत कमरेतून वाकायचंय. आणि वाकल्यानंतर जी मान आहे आता ती मान वरच्या दिशेने, वरच्या दिशेने आपल्याला मानेला पण ताण द्यायचा आहे आणि ओटीपोटावर पण देखील ताण येतोय. संत श्वसन. संत श्वसन सुरू असेल. आसन सोडताना मान पहिले सैल करून घ्यायची. कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करून मान सैल करून घ्यायची. आणि आता श्वास घेत कमरेतून वाकत वरती यायचंय आणि डोळे बंद करून आपण जे आता मंडूकासन केलं त्याचा प्रभाव जाणून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मंडूकासन झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटं डोळे बंद करून आपण बसायचंय. तर आता आपण हे ज्या मेरुदंडातले आपण ज्या सूक्ष्म हालचाली पाहिल्या याच्यामुळे जो शरीरावर ताण आलाय त्याचं निराकरण करण्यासाठी आता आपण शवासन आसन करणार आहोत. तर पाठीवर झोपायचे सर्वांनी. पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर, 1 ते 1.5 फुटाचं अंतर, दोन्ही हातांमध्ये किंचितचं अंतर, तळ हात आकाशाकडे, बोट अलगद मिटलेले, मान डाव्या किंवा उजव्या दिशेला कललेली. आपलं संपूर्ण शरीर शवाप्रमाणे जमिनीवर टाकून द्यायचंय. आपला संपूर्ण भार जमिनीवर टाकायचा आहे. या दरम्यान संथ श्वसन सुरू ठेवायचे. मी सांगेल त्या सूचनेकडे लक्ष देऊन आपल्या शरीराच्या त्या अवयवापर्यंत पोचायचंय. साक्षी भावाने पोचून तिथला जो आलेला ताण आहे तो ताण घालवायचा आहे, त्याचं शिथिलीकरण करायचंय. तर सर्वप्रथम उजव्या हाताची बोट, उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, उजवा खांदा, उजवा कंबर, उजव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, उजव्या पायाचा घोटा, उजव्या पायाची बोट, संपूर्ण उजवी बाजू शांत शिथिल तणावरहित. डाव्या हाताची बोट, मनगट, कोपर, दंड, डावा खांदा, डावं कंबर, डावी मांडी, गुडघा, पोटरी, डाव्या पायाचा घोटा, पायाची बोट, संपूर्ण डावी बाजू शांत शिथिल तणावरहित. पोट, ओटीपोटातले सर्व स्नायू. आपण जे मेरू वक्रासन श्रेणीतले जे आपण सूक्ष्म हालचाली पाहिल्या, जे आता आसनं पाहिलीत, त्याच्यामुळे आपल्या पाठीचे जे मणके आहेत त्या मणक्यांवर जो ताण आलाय, एक एक मणका आपल्याला शिथिल करायचा आहे, आलेला ताण घालवायचा आहे. मानेचे मणके, छातीचे मणके,
पाठीचे मणके, कमरेचे मणके, सर्व 33 मणके, एक एक मणका शांत, शिथिल, तणावरहित, कुठेही ताण नाहीये. मानेचे सर्व स्नायू, चेहऱ्याचे सर्व स्नायू शांत, शिथिल, तणावरहित. माझ्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण नाहीये. मी आनंदी आहे, मी समाधानी आहे, मी सुखी आहे. मी आनंदी आहे, मी समाधानी आहे, मी सुखी आहे. मी आनंदी आहे, मी समाधानी आहे, मी सुखी आहे. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. चेहऱ्यावर एक प्रसन्न भाव. आता आपल्याला शवासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही पायांच्या बोटांची हालचाल, हाताच्या बोटांची हालचाल करायची. डोळे अलगद उघडायचे. दोन्ही पाय जवळ करून डाव्या कुशीवर वळून उठून बसायचे. तर आज आपण प्राणायामामध्ये सूर्य अनुलोम विलोम आपण पाहणार आहोत. आपण हा जो महिना घेतलाय हेमंत ऋतू, तर हेमंत ऋतूमध्ये थंडीचे दिवस असतात. तर आपल्या शरीरामध्ये आपल्याला उष्णता वाढवण्यासाठी आपण सूर्यानुलोम विलोम आपण करणार आहोत. आपण परवाच्या दिवशीच आपण पाहिलं सूर्यानुलोम विलोम. तर परत एकदा आपण समजून घेऊया. नासिकाग्र मुद्रा करायची आहे. आता सूर्यानुलोम विलोम मध्ये काय करतो? सूर्यानुलोम विलोम म्हणजे सूर्य म्हणजे उजवी नाकपुडी. तर उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घेणार आहोत आणि उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडणार आहोत. तर या दरम्यान आपल्या करंगडी जी आहे, करंगडी आणि अनामिका या दोन्ही बोटांनी आपली डावी नाकपुडी आपल्याला बंद ठेवायची आहे. उजव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचे, असं आपल्याला 5 आवर्तन करायचे. तर सर्वांनी सुरू करा. डावी नाकपुडी बंद करायची आहे, उजव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. सुरू करा. डाव्या हाताची ज्ञानमुद्रा असेल, डाव्या हाताचं मनगट डाव्या गुडघ्यावर ठेवायचंय. अशा प्रकारे 5 आवर्तन झाल्यानंतर एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. आणि आता आपल्या 7व्या दिवसाला आपण आता विराम देऊया शांतीपाठाने. तर मानपाठ एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. शांतीपाठ माझ्यासोबतच म्हणायचंय. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता, गुरु कर्ता हि केवलम, गुरु कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचेत. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे. दीर्घ श्वास घेत आपले जे मानपाठ आहे जास्त असं वरच्या दिशेने ओढायचंय आणि श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाट जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. दीर्घ श्वास घेत
वरती दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घेऊन दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची. कपाळ, मानेवरून, हात खांद्यांवरून, हातावरून, पाठीवरून, कमरेतून, मांडी, गुडघा, पोटरी, पाय, छाती, पोट, ओटीपोट, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, हस्तदर्शन. आणि आपण आजचा आपला 7व्या दिवसाला आपण इथे विराम देऊया. भेटूया उद्या 8व्या दिवशी. तोपर्यंत आपल्या सर्वांना हरिओम.